नागरिक हूँ जहाँ छत्रपति शिवाजी महाराज, महाराणा प्रताप और अशोक साम्राज्य से राजा था। मैं उस देश का नागरिक हूँ जहाँ हर 50 मिनट पर रंग रूप पर कपड़े बदल जाते थे। मैं उस देश का नागरिक हूँ जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया पाई जाती थी। मैं उस देश का नागरिक हूँ जहाँ अपने भूगोल से पहले ब्रह्मांड का भूगोल याद था। माननीय अध्यक्ष महोदय, मसूरेसारखे चमकणारे माझे गुरुवर्गीय शिक्षक व चांदण्यासारखे चमकणारे माझे मित्र व मैत्रिणींनो, प्रथम माझे गुरु वडील उदय काकडे या सर्वांना माझा मानसमुदाय नमस्कार. माझे नाव विश्वराज स्वर्ण उदय काकडे. मी इयत्ता तिसरीत शिकतो. माझ्या शाळेचे नाव चैतन्य इंग्लिश स्कूल बदनापूर आहे. मित्रांनो, जसं की आपण जाणता की आपण एकत्र झालोय तो म्हणजे भारताचा 76वा गणतंत्र दिवस आहे. म्हणजेच प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. पण स्वातंत्र्याला आकार मिळाले तो म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी, कारण की त्या दिवशी आपले संविधान लागू झाले होते. परंतु आज आपण ते विसरत चाललो. ज्या स्वातंत्र्य भारतात आपण जगतोय त्याला स्वातंत्र्य करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी वर्षानुवर्ष गुलामगिरीच्या विरोधात लढताना इंग्रजी सरकाराचे अत्याचार सहन केले. हसत हसत फाशीला चुंबन घेतले व बलिदान दिले. तेव्हाच पाहता आली 15 ऑगस्ट 1947 ची पहाट, आपल्या स्वातंत्र्याची पहाट. मला तर या गोष्टीचे वाईट वाटते की आपला नौजवान गुटखा खाऊन धरती घाण करतो व कॅन्सरला आमंत्रित करतो. या जवानाच्या खांद्यावर भारत मातेची सेवा करण्याची जबाबदारी आहे, परंतु तो पबजी व फ्री फायर मध्ये डुबलेला दिसतो, दारूमध्ये वाहायला दिसतोय. महोदय, या कठीण परिस्थितीमध्ये आज आपल्या राष्ट्र निर्मितीची आज आपल्या सर्वांसाठी कठीण परिस्थिती दिसते. आज आपण सेनेमध्ये भरती म्हणजे देशभक्ती नाही तर स्वातंत्र्यानंतर त्याचा अर्थ बदललेला आहे. आज आपण देशभक्ती म्हणू तर कशाला म्हणू. बेमानीला वेगळे ठेवून इमानदारीने केलेले प्रत्येक काम आहे देशभक्ती. कर्तव्याचे पालन करणे आहे देशभक्ती. आपण पूर्वजाला तेव्हाच पोहोचू की प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतात पाणी पोहोचू, मालाला आम्ही भाव देऊ, प्रत्येक बेरोजगाराच्या हाताखाली रोजगार देऊ, देशात होणारे अत्याचार आपण थांबवू. आपण रंग रूप जात भाषा विसरून सर्व भारतीय म्हणून जगू आणि जगू देऊ. आणि आपल्या राष्ट्र निर्मितीचे स्वप्न तेव्हाच पूर्ण होईल की प्रत्येक गरीबातील गरीब विद्यार्थ्याला आपण चांगले शिक्षण देऊ शकू. प्रत्येक गरीबातील गरीब विद्यार्थ्याला आपण चांगले शिक्षण देऊ शकू. आणि प्रत्येक गरीबाला आपण पक्के घरे देऊ. आपण रक्तदान करू, एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचवू, एखादे झाड लावू, पर्यावरणाची साथ देऊ, कचरा इकडे तिकडे न फेकता स्वच्छताचे योगदान देऊ. आपण स्वदेशी वस्तू स्वीकार करू. मित्रांनो, मी हे नाही म्हणत की आपला भारत देश जगाचा नंबर 1 देश नाही. मी जरूर मानतो की आपल्यात ती ताकद, ती शक्ती आहे. आपला भारत देश जगाचा 1 नंबर देश म्हणू शकू. मी आपल्या शेजारी देशांना एक संदेश देऊ इच्छितो. भारत को मिटाने वालों के साजिश करने वालों से कह दो, चिंगारी का खेल बुरा होता है. औरों के घरों में आग लगाना सदैव अपने ही घरों में खरा होता है. तू अपने ही हाथों अपनी कब्र मत खोदो, तू अपने ही हाथों अपनी कब्र मत खोदो. और नादान पड़ोसी आंखें खोलो, आज़ादी अनमोल है, उसका मोल ना लगाओ, मोल ना लगाओ. जय हिंद, जय भारत.